येत्या 5 जुलैला शनिवार आहे, पण त्याच दिवशी मुंबईमध्ये मोर्चांचा वार असणार आहे। कारण ठाकरे बंधू एकत्र एकाच मोर्चात दिसणार आहेत। निमित्त आहे हिंदी सक्ती विरोधातला एल्गार। पहिलीपासून हिंदी सक्तीला दोन्ही ठाकरे बंधूंनी कडाडून विरोध केलाय आणि आता त्यावरनं ठाकरे बंधूंवर टीकेची झोड देखील उठलेली आहे। ती इतकी की ठाकरेंच्या मुलांच्या शिक्षणाचा मुद्दा आता चर्चेत आलाय। पाहूयात या सगळ्या संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। ठाकरे बंधूंचा मराठी एल्गार, सदावर्तेंचा दोन्ही भावांवर हल्लाबोल, अमित साटम यांचा मात्र शेलका सवाल। आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू। आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, कोणाची भाषा किंवा कोणतीही भाषा उगाच सक्तीने आमच्यावरती लादून घेणार नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात एल्गार पुकारलाय। त्यासाठी 5 जुलैला मोर्चाचं आयोजनही केलंय। महत्त्वाचं म्हणजे आधी वेगवेगळे मोर्चे काढण्याचं ठरलं होतं, मात्र आता दोन्ही ठाकरे बंधू या मोर्चात एकत्र येणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून हे दोघे एकत्र येणार असल्याबाबतच्या चर्चांनी जोर धरलेला होता, पण राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याबाबतची गाडी पुढे सरकलीच नाही। आता या मोर्चाच्या निमित्तानं का होईना अनेक वर्षांनंतर हे दोन्ही भाऊ एकत्र दिसणार आहेत। त्याबाबत शरद पवार काय म्हणाले पहा। एकत्र येऊन सगळे विसरून काही करत असतील तर ती गोष्ट केव्हाही चांगली। दोन भावांच्यात मतभेद असते, ते मतभेद विसरून पुन्हा जेव्हा भावाने त्यांनी काम करायचं ठरवलं तर त्याबद्दल नाराज व्हायचं काही कारण नाही। खरं तर या मोर्चावर सत्ताधाऱ्यांकडनं टीका होतीये, तर कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्तेंनी मोर्चाच्या परवानगीवरून कोर्टाची पायरी चढायचं ठरवलंय। मुलांच्या टाळूवर आणि मुलांच्या गळचेपीच्या विरुद्ध जे जे करता येईल ते करू। तिथं कोणाची गय केली जाणार नाही। कोण उद्धव ठाकरे, कोण राज ठाकरे आणि कोण ते काँग्रेसी, ते पाहिलं जाणार नाही। ते गुणवंत सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचे पाळीव पोपट आहेत अशी माझी माहिती आहे। त्या पोपटांकडे फार दुर्लक्ष करू नका। हे तर मोर्चाची परवानगी आणि दोन्ही भावांच्या एकत्र येण्यावरनं रंगलेलं राजकारण। मात्र भाजपचे आमदार अमित साटम यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर टीका करताना वेगळाच मुद्दा मांडलाय। साटम यांनी तर अप्रत्यक्षपणे ठाकरे बंधूंच्या मुलांच्या शिक्षणावरच बोट ठेवलंय। सरकारने वारंवार स्पष्टीकरण देऊनही की कोणत्याही प्रकारची हिंदीची सक्ती नाही, तरीही मराठीच्या नावावरती जे राजकारण करत आहेत त्यांना माझा एकच सवाल आहे। राजकारणासाठी मराठी, स्वतःच्या कुटुंबियांकरता इंग्रजी व इतर विदेशी भाषा। आज सामान्य मराठी माणूस यांना सवाल करीत आहे की तुमची मुलं कुठल्या माध्यमाच्या शाळांमध्ये शिकली। जे आज आंदोलन करत आहेत त्यांना मला साधा प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या लेकरा बाळांना इंग्रजी येतं का? तुमची लेकरं बाळं विमानात बसल्यानंतर इंग्रजीमध्ये बोलतात का? तुमची लेकरं बाळं परदेशात जातात त्यावेळी इंग्रजीच बोलतात ना? तुमची लेकरं बाळं कोणत्या मराठी शाळेमध्ये शिकले, जरा त्याचं नावामानी सांगा। एकूणच ठाकरे बंधू मोर्चात एकत्र येणं, मोर्चाची परवानगी यावरून राजकारण रंगलंय। मात्र येत्या 5 जुलैपर्यंत हे राजकारण आणखी रंगतदार तर होणार आहेच, पण त्याच सोबत ते आणखी टोकदार होण्याची देखील चिन्ह आहेत। तरीही सध्या चाललेलं राजकारण हा केवळ एक ट्रेलर आहे। खरा पिक्चर 5 जुलैलाच दिसणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।